मित्रमैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना सांगितलं जातंय की हिंदू एक है, जाती वगैरे मानू नका. पण यूपी मधल्या इटावामध्ये काल एक यादव समाजातला माणूस कथावाचन करतो म्हणून त्याचे केस कापले, त्याचं टक्कल केलं. त्याला एका ब्राह्मण महिलेच्या पायावर त्याचं नाक रगडायला लावलं आणि ब्राह्मण महिलेचं मूत्र घेऊन त्याच्या अंगावर शिंपडलं आणि त्याला शुद्ध केलं गेलं आणि त्याला सांगितलं की बाबा, हे गाव एका वरच्या जातीतल्या ब्राह्मणांचा आहे आणि त्यामुळे या गावामध्ये तू जो खालच्या जातीतला आहे, तू कसं काय कथा वाचन करतो? असं म्हणून त्याला धक्के मारत हाकलून लावलं, त्याचे कपडे फाडले. तुम्ही हा व्हिडिओ बघा, ही कालची बातमी आहे. आणि तरीही भारतातले काही लोक म्हणतात की जातीवाद तर संपलेला आहे, जाती वगैरे काही नाही आहे, किंवा आधी सुद्धा जाती नव्हत्या, जन्मावर आधारित ते सगळं होतं. आणि तुम्हाला अजूनही वाटत असेल की हे भाजप आणि तथाकथित मनुवादी लोकांना असं वाटतंय की सर्व हिंदू एक आहे, तर तसं बिलकुल नाही आहे. हे आपल्याला एक आहे फक्त ह्याच्यासाठी सांगतात कारण की यांचा धंदा चालावा. सध्या कथा वाचनाचा धंदा एकदम जोरदार चालू आहे आणि कथा वाचनाचा धंदा एकाच जातीतल्या माणसांनी करावं, त्यांनीच लाखो रुपये कमवावे, त्यांनीच करोडोच्या गाड्यांमधनं फिरावं, करोडोच्या हेलिकॉप्टरमधनं फिरावं असं त्यांना वाटतं. म्हणून इतर जातीतल्या कुणीही कथावाचक बनू शकत नाही. आणि ही परिस्थिती आजचीच फक्त नाही आहे, ही परिस्थिती याच्या आधी सुद्धा होती आणि इथून पुढच्या भविष्यामध्येही